हाय हॅलो नमस्कार, मी खुशबू शिवाजी शेलार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर इथे मी किचन क्लीन करायला घेतला आहे। एकाच वेळी सगळी कामं नाही जमणार म्हणून मी इथे स्टेप बाय स्टेप सगळी कामं करत आहे। कारण हर्ष लहान आहे आणि तो जरा चिडचिड करतोय, त्याची तब्येत बरी नाही आहे आणि म्हणून मी इथे ठरवलं की आपण थोडं काम क्लिनिंगचं काम करायला घेऊया। कारण आता आपले मराठी सणवार सुद्धा येत आहेत त्यामुळे आणि घर कसं स्वच्छ असलं पाहिजे, कारण घरात आपण वावरतो, आपलं स्वास्थ्य त्याच्यावरती अवलंबून असतं, घरात कशी स्वच्छता आहे त्यावरती। आणि महत्त्वाचं म्हणजे लहान बाळ घरी असल्यावरती कसं घरात स्वच्छता ठेवणं गरजेचं असतं। त्यामुळेच मी इथे किचन क्लिनिंग वगैरे असं म्हणजे आता करायला घेतलं आहे। स्टेप बाय स्टेप सगळी क्लिनिंगसुद्धा करायची आहे घरामध्ये। सुरुवात म्हटलं किचनपासून करूया, कारण बरेच दिवस झाले डीप किचन क्लिनिंग झालं नव्हतं, त्यामुळे मी इथे किचन क्लिनिंग करून घेत आहे। इथे जो मी फ्रीजसाठी लिक्विड तयार केलं होतं ना, तोच मी इथे विंडोवरती स्प्रे केला होता। आधी मी विंडो क्लीन करून घेतली, त्यानंतर टाईल्स किचनची जी टाईल्स आहे ना त्यावरती मी तो लिक्विड आहे ना, लिक्विड सोप मी तो स्प्रे करून घेतला होता, जेणेकरून जे काही डाग असतील ना फोडणीचे तेलाचे वगैरे उडतात ना, ते इझिली निघून जातील त्यामुळे। आणि त्यानंतर मी किचन प्लॅटफॉर्म आहे ना तो क्लीन करायला घेतला। इथे किचनमध्ये असा एक पाईप आहे अटॅच केलेला, त्याने कसं किचन क्लीन वगैरे करताना ना पाणी बाथरूममध्ये म्हणजे फेकता येईल असं। पण तिथे काय झालं की पाणी जात नव्हतं, त्यामुळे म्हटलं आपण आहे ना बादलीमध्येच पाणी घेऊन क्लीन करायला घेऊया, कारण अशाने टाईमपास होत होता। तो पाईप आय थिंक मला क्लीन करावा लागेल आतून, किंवा कचरा वगैरे किंवा असेल काहीतरी, आणि त्यामुळे मी इथे बादलीमध्ये पाणी घेतलं आहे। आधी मी लिक्विड सोप जो तयार केलेला ना, मी जे लिक्विड तयार केलं होतं ना फ्रीजसाठी, तेच मी इथे यूज केलं आहे। शेगडीसुद्धा मी त्याच लिक्विडने क्लीन करून घेतली। जे काही तेलाचे वगैरे डाग असतात ना, शेगडीचे जे बटन असतात त्याच्या आतमध्ये डाग झाले होते चिकट, निघत नव्हते, म्हणून ते मी आधी स्प्रे करून घेतलं, ते बटन काढले मी आणि त्यानंतर थोडा वेळ ठेवलेलं तसंच, आणि त्यानंतर तारेची जी घासणी असते ना त्याने मी घासून काढली। खूप छान प्रकारे निघाले आहेत ते डाग, आणि शेगडीसुद्धा मी त्यानेच क्लीन करून घेतली आहे। ॲक्च्युली मला बर्नरसुद्धा क्लीन करायचे आहे, ते मी नंतर कधीतरी करेन, कारण आता मला हे आधी क्लीन करायचं होतं आणि हर्ष पण राहत नव्हता, म्हणून मला आईचीसुद्धा मदत लागली। ॲक्च्युली तीसुद्धा 3 घराची कामं करून येते, त्यानंतर इथे येते दुपारी। कसं म्हणजे आई झाल्यावरच कळालं की आईचं महत्त्व काय असतं ते। आणि इथे हर्ष राहत नव्हता म्हणून मी आईला सांगितलं की एका पाण्याने स्वच्छ पुसून घे एकदाच, कारण मी ऑलरेडी 3 पाण्याने पुसून घेतलेलं आहे। आणि इथे तेच आई आहे ना स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा किचन क्लीन करून घेते, आपण कसं म्हणजे साबण वगैरे वापरला आहे ना क्लिनिंगसाठी, त्यामुळे म्हटलं पाण्याने स्वच्छ पुसून घेतलेलं बरं, कारण पाणी माहीत नाही का त्या पाईपमधून जात नव्हतं, म्हणून इथे आम्हाला पुसून घ्यावं लागत होतं। आणि त्यामुळे मी हर्षला घेतलं, त्याला झोपवलं, आणि त्यानंतर मग तोपर्यंत माझ्या आईने क्लीन केलं। आणि त्यानंतर मला खालची स्पेस असते ना डबे वगैरे ठेवण्याची, तीसुद्धा मला क्लीन करून घ्यायची आहे। डबे वगैरे व्यवस्थित लावायचे होते पुसून, ते सुद्धा मी काम केलेलं आहे। म्हणजे तो पूर्ण किचनचा जो एरिया असतो ना तो पूर्ण क्लीन करून घेतला आहे। आणि हे जे भांडी वगैरे आहेत ना, म्हणजे ते बादल्या वगैरे, त्यात मी एक्स्ट्राचं सामान भरून ठेवते, ते सुद्धा मला व्यवस्थित लावायचं आहे। किचनमध्ये खूप पसारा असतो म्हणून तो कमी करायचा आहे, कारण हर्ष आता किचनमध्ये सुद्धा येतो, त्याला वावरण्यासाठी जागा होत नाही, म्हणून मला हे सुद्धा भांडी वगैरे कमी करायची आहेत। तर इथे मी जी काही खालची स्पेस आहे ना डबे वगैरे ठेवण्याची, ते आधी मी रिकामी करून घेते। डबे परत एक्स्ट्राची जी भांडी असतात ना, कढई आणि 2 कुकर आहेत, एक लहान एक मोठा, ते सुद्धा मी इथे खालीच ठेवत असते। सध्या ते वरती आहे, वरती दिसत असेल तुम्हाला, कारण ते ॲक्च्युली मी जेवण बनवलं होतं ना, वरण भात लावलं होतं म्हणून ते वरच ठेवलं आहे। आणि इथे मी सगळे डबे वगैरे काढून घेतले,
तोच स्प्रे मी इथे स्प्रे करून घेतला आहे लिक्विड ते, आणि त्यानंतर स्वच्छ पुसून घेतला आहे ती स्पेस आहे जी. आणि त्यानंतर जे काही डबे वगैरे आहेत ना ते मी ओल्या कपड्याने व्यवस्थित पुसून घेते आणि नंतर मग परत सुक्या कपड्याने पुसून घेतले आहे. नंतर मग ते लावलेले आहेत, कारण त्याच्यावर पण धूळ वगैरे बसलेली असते आणि आपले तेलाचे वगैरे खरकटे डाग वगैरे लागलेले असतात, कारण आपण जेवण बनवता घाईघाईने त्याच हाताने आपण वस्तू घेतो. म्हणून ते सगळे व्यवस्थित मी ओल्या कपड्याने क्लीन करून घेतले, त्यानंतर सुक्या कपड्याने क्लीन करून घेतले. आणि जे काही रिकामे डबे आहेत ना, म्हणजे जे काही संपलं असेल बरण्यांमधलं, ते डबे मी लगोलग क्लीन करून घेते, घासून घेते, जेणेकरून जास्तीचं काम वाढणार नाही. आणि ते कसं क्लीन करून ठेवले ना, एकदम सुकवून ड्राय करून ठेवले ना डबे, की आपल्याला लगेच सामान त्यात भरता येतं. म्हणून इथे मी जेव्हा रिकामे होतील ना तेव्हाच मी सगळी डबे वगैरे घासून घेते. आणि तेच मी पुन्हा एकदा ओल्या कपड्याने पुसून घेतले आणि सुक्या कपड्यांसुद्धा पुसून मग ते व्यवस्थित लावलेले आहेत मागे. आणि किराणा माल म्हणजे सामान भरलेलं आहे, ते पण मी रिफिल करायचं ठरवलं आहे, पण ते नंतर करेन म्हटलं. आधी हे सगळा पसारा आवरून घेते आणि हर्षला पण बघायचं होतं मला, त्यामुळे इथे पटापट मी कामं आवरून घेतली. माझी आई मदतीला येते म्हणून मला तेवढा आधार वाटतो, कारण अशा वेळी आईसोबत असणं खूप महत्त्वाचं असतं. शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्यासुद्धा आधार वाटतो आपल्या आईचा, कारण आपण डिलेवरीनंतर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप खचलेला असतो, आपल्याला आधाराची गरज असते. त्यामुळे फक्त हे आईच फक्त करू शकते, अजून दुसरं कोणीही नाही करू शकत. तर इथे अशा प्रकारे मी किचन क्लिनिंग करून घेतली आहे. तुम्हाला जर माझे व्लॉग आवडत असतील, माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज एक लाईक नक्की करा. व्हिडिओ स्किप नका करू, पूर्ण पहा. आणि हो, माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा. कमेंट्सद्वारे मला सजेशन, काही आयडियाज आणि छान छान कमेंट्ससुद्धा करा. लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.